मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीधी बात नो बकवास। मी डॉक्टर रवींद्र जावके। माझा जो कॉल करण्याचा वेळ आहे तो दुपारी 3 ते 5, 3 ते 6 आहे। आता त्याला आम्ही सुधारित वेळ केली आहे, दुपारी 3 ते 6 किंवा रात्री 9 ते 11 यावेळेतच कॉल करा। आणि कोटमी सर आहेत, त्यांना तुम्ही दुपारी 12 ते रात्री 9 यावेळेत कधीही फोन करू शकता। एकदम बारीक आपलं दाबून हे नाही टोक तशा कळ्या होते त्याला। ती एक न्यूट्रिडिया ती कंपनी कोणती तर त्यांचे ते आले ते सहज असे फिरत ते आपले पहिले ते डाळिंबाचे इथं 1-2 कन्सल्टन्सी करतात ते त्या ओळखीचे होते, ते आले होते। ते म्हणे आहे म्हणे। मी त्यांना म्हटलं होतं ताण, मी तुमचे व्हिडिओ बघितले तर त्यांना ताण द्यायचा, तिने आज जर ताण दिला तर हे गळायला नको म्हणे। पण त्यानंतर दुर्दैव असं का पाऊसच होऊन गेला, ते ताणाऐवजी ते पावसानेच गळवले। गुच्छ पाहिजे। साधारण नंतर असं समोर आहे, तुम्ही ऐकाल आणि आम्ही सगळे दाखवा अगोदर। नंतर जमलं काय सोमेश्वर त्यांचं नाव आहे सर्वजण दाखवा थोडं हे सगळं दाखवा अगोदर आणि जवळ आहे जरा काय आवाज पण जायला पाहिजे, कारण इथं लावलेलं नाही आपण, कॉर्ड लावलेली नाही त्याला। या आता आम्ही दोघं दिसलो तरी चालेल। आणि जेव्हा आम्ही बाबांबद्दल बोलतो बाबांकडे घ्या। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीधी बात नो बकवास। आज मी राहुरी तालुक्यात आहे आणि ब्राह्मणी या गावी मी आलो आहे। राहुरी तालुका, जिल्हा अहिल्यानगर। या ठिकाणी येण्यासाठी विशाल सर आणि सोमेश सर या दोघांनी मला फोन केले आणि ते म्हणाले की सर आमचा प्लॉट आहे असा आम्ही काय लागवड तर केली आहे, पण सुरुवातीला आम्ही काय मार्गदर्शन नव्हतं, आम्हाला प्रॉपर शेवगाचं मार्गदर्शन नव्हतं। बाकी बाय द वे त्यांना शेतीमध्ये खूप माहिती आहे, पण प्रॉपर शेवगामध्ये काही नियोजन असतात, ते नियोजन त्यांना माहीत नव्हते। तर त्यांना त्यांची कळकळीची विनंती मी मान्य केली आणि आज भले मी उशीर झाला मला यायला, पण आज या ठिकाणी आलो आहे। आणि आज संध्याकाळी मला कोल्हापूरला जायचं, तरी मी या ठिकाणी वेळ काढून आलो यांच्यासाठी। मला जाणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळा काय होतं, छोट्या गोष्टी असतात, खूप मोठ्या गोष्टी नसतात, खूप सायंटिफिक गोष्टी नसतात, छोट्या गोष्टी असतात, पण त्याच्या वेळेवर नाही झाल्या तर त्याचा फटका हा पुढील उत्पन्नाला बसतो। आणि तेव्हा जर ती चूक लक्षात आली तेव्हा आपण ती करेक्ट नाही करू शकत। तर माझ्या बाजूला सोमेश सर आहेत, हे MSc ॲग्री आहेत, हे स्वतः MSc ॲग्री झालेले आहेत। कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं त्यांचं चालू असतं, काहीतरी अजून चालू आहे त्यांचं। तर हे स्वतः MSc ॲग्री आहेत। यांनी आता मी शेती यांची पाहिली आहे, येतं सर्वजण आंतरपिकं पाहिली आहेत, त्यांची शेतीची पद्धत पाहिली, एकदम उत्कृष्ट पद्धतीने ते शेती करतायत। त्यांच्यासोबत त्यांचे वडील आहेत, या ठिकाणी दाखवायत ना, वडील देखील आहेत। हे स्वतः त्यांच्या खांद्याला खांदे लावून वय झालं तरी ते पूर्ण शेतीमध्ये कामं करतात। त्यांनी टरबूज लावला आहे, 3.5-4 एकर इथं टरबूज त्यांची लागवड आहे, शेवगा लावला आहे, झेंडू लावला आहे। शिवाय विशाल आहे इथे, भाचे विशाल हे सोमेश सरांचे भाचे आहेत। आणि पलीकडे गंगापूरून आलेले आमचे पाहुणे आहेत, मित्र आहेत, ते या ठिकाणी मी येणारे या प्लॉटला म्हणून आलेले आहेत आणि ज्यांच्या हातात कॅमेरा आहे ते देखील गंगापूरून आलेले आहेत। तर हे तांबे सर आहेत आमचे, यांना दाखवा, हे महत्त्वाचे व्यक्ती आहेत, कारण आमचं संभाषण जास्त नाही आहे, पण हे आमचे व्हिडिओ, माझे व्हिडिओ थिंकिंग माइंड यूट्यूब चॅनलचे जे व्हिडिओ आहेत, ज्यात मी डॉक्टर रवींद्र जावके आणि श्री कृष्णरत्न नितीन कोटमे सर आम्ही व्हिडिओ टाकतो यूट्यूब चॅनलला, ते व्हिडिओ आवर्जून बघतात। आणि त्यांनी एक प्लॉट फेल गेला, दुसरा प्लॉट त्यांनी चांगला फुलवलेला आहे असं मला सोमेश सरांनी सांगितलं। मी अजून त्यांच्याशी बोललेलं नाही, आमचा वार्तालाप होईल आता थोड्या वेळात। तर या प्लॉटबद्दल आता मी जसं त्यांनी थोडासा क्लिप दाखवली, मी सुद्धा या ठिकाणी थोडीशी क्लिप मी स्वतः शूट केलेली आहे, ती पण या व्हिडिओच्या शेवटी दाखवतो की झेंडूच्या जे त्यांनी आंतरपीक घेतलेलं आहे झेंडूच्या फुलांचं, त्याचा किती फायदा झाला आहे। फुलांची संख्या जरी कमी असली तरी असंख्य अशा मधमाशा पाहण्यात आल्यात आणि असं कानावशी भुंग 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 आवाज येत होता आमच्या जेव्हा आम्ही प्लॉटमध्ये फिरत होतो तेव्हा। तर त्याचा फायदासुद्धा मी सांगतो अगोदर। आता मी जास्त बडबड करत नाही, सोमेश सरांकडून परिचय त्यांचा करून घेऊयात, या प्लॉटबद्दलची हिस्ट्री जाणून घेऊयात की त्यांनी कसं लावलं, काय लावलं, काय त्यांना अडचणी आल्या, किंवा त्यांचं आता त्याचं ओव्हरऑल त्यांनी आता मला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की सर पहिल्यापासून लागवडीपासून बिया टोकण्यापासून ते आतापर्यंत त्यांच्याकडून कुठल्या गोष्टीची थोडी कमतरता राहिली होती किंवा कुठल्या गोष्टी त्यांना मार्गदर्शन मिळालं नाही,
तर ते सर्व सांगतील. सर सोमेश सर तुम्ही बोला आता. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम मी जावके सर डॉक्टर जावके सरांचं आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून त्यांना बाहेर त्यांचं शेड्यूल बिझी होतं, परंतु मी एक 15 दिवसापासून सारखी त्यांना कॉल करायचो की सर असा असा प्लॉट आहे आणि आमच्याकडून ज्या चुका झाल्यात त्या आम्ही कबूल करून त्यांना सांगितल्या की अशा चुका झाल्यात तर तुम्ही आमच्या प्लॉटला व्हिजिट द्या. तर त्यांनी आमची ती विनंती मान्य करून त्यांनी आज वेळात वेळ काढून ते कोल्हापूरला जात असतानाही पण आपल्याकडे आले आणि त्यांनी इकडे आल्याबद्दल त्यांचं मी सर्वप्रथम आमच्या सर्व शेतकरी वर्गातर्फे मी त्यांचा आभार व्यक्त करतो. मी माझी ओळख करून देतो. माझं नाव मोकाटे सोमेश्वर सूर्यबान, मुक्काम पोस्ट ब्राह्मणी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. माझं शिक्षण MSc ॲग्री झालं आहे राहुरी विद्यापीठमध्ये, सीड सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये. तर मला जेव्हा मी BSc ॲग्रीला होतो तेव्हापासून थोडंसं शेती क्षेत्रामध्ये माझं करिअर असल्यामुळे मी थोडंसं मला शेतीची आवड लागली आणि माझे काही मित्र होते BSc ॲग्रीला असताना सोबत की ज्यांनी मला डाळिंबात आमचं क्षेत्र टोटल 7 एकरचं असून त्याच्यामध्ये विविध प्रकारचे आम्ही टरबूज असेल, डाळिंब असेल, टोमॅटो असेल, बाकीचे भाजी, आता वडिलांना भाजीपाल्याची आवड होती, भाजीपाला असेल, ह्या गोष्टीमध्ये आम्हाला असे पिकं आहेत आमचे. आणि आत्ता झेंडू पण 1-2 वर्षापासून झेंडूमध्ये पण आम्ही काम करतो आहे. तर सर्वप्रथम ज्यावेळेस ह्या प्लॉटविषयी जर माहिती सांगायची ठरली तर या ठिकाणी मी भेंडीचं नियोजन होतं माझं. मी टोटल तर म्हणजे मला माहिती नव्हतं की शेवग्याचं काय आहे, शेवग्याचं डोक्यात नव्हतं. मी हा प्लॉट डेव्हलपच मुळात भेंडीसाठी तयार केलेला होता. परंतु आमचे मित्र आहेत BSc ॲग्रीला, आम्ही सोबत होतो. राहुरी तालुक्याचे कृषीभूषण आहेत ते राजेंद्र येवले म्हणून. तर त्यांना विविध प्रकारचे पुरस्कार भेटले शेतीविषयक. तर त्यांना मी जस्ट फोन केला. त्यांना कुठलंही पीक करायच्या अगोदर मी त्यांचे सल्ला घेत असतो बऱ्याच जणांचे, नंतर पिकाचं नियोजन करत असतो. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर, कारण माझा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असल्यामुळे मला जास्त वेळ भेटत नाही आणि कसं असतं शेती करताना आपल्याला थोडीफार त्याची पूर्ण माहिती घेऊन शेती करायला पाहिजे. तर मी त्यांच्याकडे वेळ असल्यामुळे आणि ते पूर्ण 100% शेतीत वेळ देत असल्यामुळे मी त्यांना कॉल करून कुठलं पीक घ्यावं याचं सल्ला घेत असतो. तर त्यांना विचारल्यानंतर माझं त्यावेळेस भेंडीची लागवड झाली होती. टोटल मी 5 फुटावरती बेड पाडलेले होते. त्यांना फोन केला की मी भेंडीची लागवड केली आणि आम्हाला आंतरपिकाची खूप आवड आहे. तर आम्ही आंतरपिकाची आवड असल्यामुळे मी त्यांना विचारलं की याच्यामध्ये अजून काय घेऊ शकतो. तर त्यांनी मला सल्ला दिला की तुम्ही शेवगा करा म्हणून. आणि त्यांनी स्वतः वैयक्तिक 3 एकर शेवगा केला होता आणि उत्पन्न पण चांगलं चालू आहे त्यांचं. तर मग मी त्यांच्याकडूनच बियाणं आणलं. त्यांना विचारलं बियाणं, म्हणजे मला काही माहिती नव्हतं की मला असं वाटायचं की ज्या प्रकारे डाळिंबाचे रोपं लावतात त्या पद्धतीनेच रोपं लावावं लागतील, परंतु ते म्हणे की आपण बियाणं टोकन करून सुद्धा लावू शकतो आणि आमच्याकडे आहे म्हणे. आणि त्यांचे कोणतरी एक शेतकरी होते, त्या शेतकऱ्यांकडे शिल्लक होतं बियाणं. ते बियाणं आम्ही 6 फुटावरती एक कोळ सोडून दिले. आम्ही भेंडी लावली होती. आता मुळात आमची चूक सगळ्यात पहिली तिथून सुरू झाली की जे मधला बेड होता त्या मधल्या बेडलाच भेंडी पाहिजे होती, परंतु अगोदर भेंडी टोकन झालेली होती आपली. परंतु म्हटलं आता येणाऱ्या अडचणी फेस करूया. आम्ही लावल्या. सुरुवातीला काय असं वाटलं नाही की अडचणी येतील, पण नंतर ज्यावेळेस वडिलांचं म्हणणं असं होतं की शेवगाला खूप वाढ आहे, शेवगा भेंडी मारीन, परंतु प्रॉपर नियोजन आणि खताचं आणि स्प्रेइंगचं नियोजन व्यवस्थित असल्यामुळं भेंडीचे पानं खूप मोठेले झाले. आणि त्याने काय केलं की शेवगा वाढण्या अगोदरच भेंडी खूप चांगल्या प्रकारे वाढली, खूप चांगली डेव्हलप झाली. त्याच्यामुळे शेवग्याला तो असा फटका झाला की जे फोटोसिंथेसिस आणि जी वाढ व्हायला पाहिजे शेवग्याची ती झाली नाही. त्याचा एक सगळ्यात पहिला तिथून आम्हाला तोटा होत गेला. म्हणजे की जो आपल्याला शेवगाचा जो बेड आहे तो पूर्ण मोकळा पाहिजे होता, तर तिथं भेंडी आल्यामुळं तो प्रॉब्लेम झाला. आणि भेंडीला थोडे सुरुवातीला चांगले रेट होते त्या कालावधीमध्ये ज्यावेळेस त्याची वाढ होत होती, त्यामुळे ते भेंडीसुद्धा आम्ही काढली नाही. मग 1-2 जणांनी सल्ला दिला होता, पण भेंडीला रेट असल्यामुळे आम्ही म्हटलं ठीक आहे दोन्ही प्लॉट डेव्हलप करून. मग आम्ही साईडचे फक्त ज्यावेळेस पहिली छाटणी केली त्यावेळेस साईडचे फक्त भेंडीचे त्याच्यावरती येणारे झाडावरती येणारे पानं काढून टाकले. नंतर मग परंतु त्याचा काही जास्त फायदा झाला नाही. परत प्लॉटला पाणी चालू असल्यामुळे ते भेंडीची ग्रोथ होत गेली आणि त्याचा तोटा शेवग्याला होत गेला. नंतर अचानक लेबरची थोडी कमतरता जाणवल्यानंतर 2 महिन्यानंतर आम्ही भेंडी काढून घेण्याचा डिसिजन घेतला. ज्यावेळेस भेंडी काढली त्यानंतर शेवगा तिथून पुढे थोडा डेव्हलप व्हायला लागला. त्याचं जे स्टेम वगैरे खोड जे असेल ते व्यवस्थित व्हायला लागलं. तर मग तेव्हा लक्षात आलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण ज्यावेळेस आंतरपीक घेतो त्या आंतरपिकाची निवड पण खूप महत्त्वाची असते. मग नंतर आम्ही ज्यावेळेस आम्हाला माहीत नव्हतं की मग मी ते राजू येवले त्यांना फोन केला की आपल्याला कधी, म्हणजे त्यांनी सांगितलं की
झाड 3 महिन्याचं झाल्यानंतर त्यावेळेस सरांची माझी ओळख नव्हती, मी यूट्यूबला काहीच बघितलं नव्हतं. त्यावेळेस त्यांना फक्त प्रॉपर एकदा विचारलं, त्यांनी सांगितलं होतं की एक 3 फुटाचं झाड झाल्यानंतर एक 2 ते 2.5 फुटावरती वरून कट करायचं आणि खालचे एक वीत किंवा 2 वीत खालच्या फांट्या काढून टाकायच्या, मग ते आपोआप डेव्हलप होतं आणि स्टेम पण चांगला होतो. मग मी चालू पिकामध्ये भेंडी असतानाच त्याची पहिली छाटणी घेतली. त्याच्यानंतर एक 4-5 फुटाचं झाड झाल्यानंतर परत त्याचे शेंडे मारले. असे आत्तापर्यंत त्याचे 2 ते 3 वेळा शेंडे मारलेत. परंतु आंतरपिकामुळे त्या भेंडीमुळे तो तोटा झाला. त्यानंतर मग आम्ही ज्यावेळेस भेंडी काढल्यानंतर ते चांगला थोडाफार डेव्हलप झाला, खूपही डेव्हलप नाही पण चांगल्या प्रकारे भेंडी काढल्यानंतर डेव्हलप झाला. नंतर मग परत मधला बेड तसा मोकळा होता. मग म्हटलं आता काय करावं, पण आम्हाला पुढे आता मित्राने सांगितलं होतं की याच्यामध्ये आपल्याला मधमाशाची आवश्यकता लागणार आहे नंतर आणि फ्लावरिंग चालू होऊ शकते. मग आम्ही तो दुसरं मग बेड मोकळा ठेवण्याऐवजी आम्ही तिथे दिवाळी सीझनमध्ये आणि आम्ही एक प्लॉट टाकला होता 1 एकराचा. दसरा दिवाळीला चांगले पैसे झाले झेंडूचे, तर मग आम्ही झेंडू लावण्याचा डिसिजन घेतला. आणि त्याचा फायदा आता सरांनी सांगितलं की सरांनी कशाला गुण देऊ नाही देऊ शेवग्याला, पण त्यांनी झेंडूला गुण चांगली दिली 100पैकी 100 की झेंडू सक्सेस, म्हणजे झेंडू पण चांगला आला आहे. आणि झेंडूमुळे मधमाशी पण ज्या लोकांना आता समस्या, आता तांबे सर सांगत होते की प्रयत्न चालू आहे त्यांचे मधमाशी गोळा करायला, खूप प्रकारचे त्यांनी प्रयत्न चालू केले आहेत मधमाशी गोळा करायला. परंतु माझ्याकडे काही प्रयत्न करता झेंडूमुळे त्याचा फायदा इतका झाला की खूप असंख्य मधमाशा आहेत आणि मोहोळ पण खूप येऊन बसलेले आहेत त्याच्यामुळं. आणि त्याचा फायदा माझं हे जे आहेत आपलं टरबूज वगैरे यालासुद्धा मला नंतर भविष्यात फायदा होऊ शकतो त्या प्लॉटचा. आता इथून पुढं माझ्या सरांना बोलवलं. सरांना फक्त एक विनंती आहे की सरांनी माझे 2-3 प्रश्न आहेत की ते सरांनी त्याचे मला उत्तर पण दिलेत आणि आपल्याला पण ते कळावेत की माझ्या चुका. सगळ्यात महत्त्वाचं एक बहार आला होता मागे, आम्हाला 1-1.5 तास पाऊस झाला होता. त्या बहार गळून गेला त्या पावसामुळे. आता नेक्स्ट बहार आला आहे, परंतु धरसोड झाली त्याच्यामध्ये. पाण्याचं ताण कसा पाहिजे, त्याच्यानंतर मल्चिंग केलं, ते मल्चिंग काढायला हवं का, त्याच्यानंतर त्याला खतं कुठली द्यावीत आणि इथून पुढचं शेड्यूल कसं ठेवावं जेणेकरून जे झालेल्या चुका आहे त्या व्यवस्थित आपल्याला सुधारता येतील. हे सरांना माझी विनंती आहे आणि सरांनी ती सांगावी अशी मी त्यांना विनंती करतो. राईट, खूप चांगलं बोलले आणि पहिल्यापासून त्यांनी माहिती दिली. त्यामुळे या प्लॉटची पूर्ण एक्सरे तुमच्या लक्षात आला असेल जे आपले यूट्यूब चॅनल पाहतात त्यांनी, की त्यांनी लागवडीपासूनची आत्तापर्यंत त्यांनी काय त्यांना अडचणी आल्यात, त्यांनी कसं त्या अडचणीवर मात केली आणि आंतरपीक घेण्याचा त्यांचा छंद आहे. ते आले मला म्हणाले की आंतरपीक घेण्याचा माझा छंद आहे आणि त्यांनी ते झेंडू लावला. झेंडूमध्ये ते बरोबर आहे, ते 100पैकी 100 मार्क मिळतील, कारण मधमाशी आज आहे आणि मधमाशां थ्रू जे होणारं पॉलिनेशन आहे ते परफेक्ट पॉलिनेशन असतं, नैसर्गिक पॉलिनेशन असतं, कारण त्यातून शेंगाची क्वालिटी चांगली तयार होते आणि त्यासाठी आपल्याला सेटिंग होण्यासाठी खूप चांगली, म्हणजे लवकर सेटिंग होण्यासाठी मदत होते. अल्बर्ट आइन्स्टाईनने म्हणलं होतं की जेव्हा मधमाशा संपतील जगातल्या तेव्हा जगही संपणार आहे. त्यामुळे मधमाशा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात आपल्या शेवग्यामध्येच नाही, सर्वच याच्यामध्ये. तर त्यांनी झेंडू लावला आहे आणि झेंडूमुळे त्यांच्या प्लॉटमध्ये मधमाशा आहेत. पण दुःख असं आहे की जसं जे फुलं पाहिजे तसे फुलं नाही आहेत. ते फुलं का नसतील किंवा स्टेम का पाहिजे तसे डेव्हलप झाले नसतील किंवा बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं झाडाची कॅनोपी तयार झालेली नाही आहे, डेरेदार आकार जो झाडाचं तयार झालेली नाही, झाडं सरळ वाढत गेलेत आणि हार्डली 1-2-3 फांद्यावर दिसत आहेत मला. तर हे सगळं कशामुळे झाले ते त्यांनी सांगितलं आहे आणि ते कशामुळे झाले आणि ते का केलं, ते का करायला नव्हतं पाहिजे याच्यावर बोलण्यात काही अर्थ नाही आहे. आता जसा प्लॉट आहे, जसा कंडिशनमध्ये प्लॉट आहे, इथून पुढे नियोजन करून लवकरात लवकर माल कसा काढावा आणि जास्त क्वांटिटीमध्ये माल कसा काढावा याच्यावर आपण लक्ष देणार आहोत आणि तेच करूयात आपण आता. कारण आता त्यांनी जे झेंडू लावलेले आहेत, जसं तुम्ही या व्हिडिओच्या शेवटीसुद्धा टाकतो आहे आणि आता सुरुवातीला त्यांनी थोडी क्लिप दाखवली या व्हिडिओच्या सुरुवातीला, की झेंडू हा नुसता मधल्या पट्ट्यामध्ये नाही आहे, 2 लाईन जी आहे शेवग्या त्याच्या मधल्यामध्ये नाही आहे, तर शेवग्यासोबतसुद्धा झेंडू आहे. त्यामुळे झेंडूला जेव्हा यांनी पाणी दिलं असेल तेव्हा शेवग्यालासुद्धा पाणी मिळालेलं आहे. आत्ता आम्ही चेक केलं तर 3 दिवसामध्ये पाणी दिलं ना, 3 दिवसाआधी पाणी दिलं. मी हार्डली अर्धा फूट 1.5 फूट 1 फूट खोदून पाहिलं आणि माती काढून पाहिली, तर त्या दाबल्यासुद्धा लाडू तयार झाला. म्हणजे पाणी हवं त्या प्रमाणात अजूनही आहे. तिसऱ्या दिवशीसुद्धा कदाचित याचं कारण ऊन असेल किंवा सकाळी संध्याकाळी पडणारी थंड असेल, आभाळ पडलं असेल, कडक ऊन नसणार आहे. त्यामुळे आजही मुळांपाशी पुष्कळ मुबलक प्रमाणात पाणी आहे अन्नद्रव्य शोषून घेण्यासाठी 3 दिवसानंतरसुद्धा. दुसरं कारण तांबे सर म्हणाले की त्यांनी मल्चिंग केलेलं आहे आणि जेव्हा ते पाणी देतात तेव्हा पाण्याचं बाष्पीभवन होत नाही. ते मल्चिंगमुळं त्यांना तण होणं न होणे हा आपला फायदा मिळतो. शेवग्यामध्ये काय होतं, पाणी दिल्यामुळे ते बाष्पीभवन होत नाही, पाणी तसंच राहतं त्या मल्चिंगच्या कवरच्या अंडरमध्ये आणि त्याच्यामुळे काय होतं, शेवग्याला पाहिजे तसं ताण बसत नाही. खूप महत्त्वाचा कानमंत्र सांगतो आहे की जेव्हा आपल्याला शेवग्याकडून जास्त फुल घ्यायचे असतील, लवकर सेटिंग करायचं असेल, तर त्यासाठी एकच कानमंत्र आहे, तो म्हणजे पाण्याचा ताण. आणि लोकांना हे पटत नाही. आज BSc ॲग्री MSc ॲग्रीवाले
सोमेश सर माझ्यासोबत आहेत. सर मी तुम्हालाही सांगतो की पाण्याचा ताण दिल्याशिवाय सर हे फेकत नाहीत, कळ्या फेकणार नाही झाडं, सेटिंग पण होणार नाही. हे अनुभवाची अनुभव. ज्या ठिकाणी आम्ही कन्नडला गेलो होतो त्या ठिकाणी त्यांची ड्रीप अपुरी पडली जराशी आणि 4-5 झाडापर्यंत ड्रीप पोहोचली नाही. तिथं जास्त त्या 4-5 झाडाला खूप चांगली फुलं निघाले सर. आता आपले तिथे तेच झालंय की तिथं थोडंसं 2 टप्प्यात प्लॉट आहे समजा आपला. तिथे थोडीशी खडकाळ जमीन आहे आणि विशेष म्हणजे तिथले जे ड्रीप आहे ते थोडेसे चॉकअप झालेले आहेत. ते आपले ड्रीप चॉकअप झाल्यामुळे तिथले फुलं जास्त भरपूर फेकलेत या तुलनेमध्ये. तिकडे फुल जास्त निघालं म्हणजे तिथं ताण जास्त बसला. परफेक्ट. त्यामुळे आता यांना सगळ्यात अगोदर यांचं काम काय सांगतो मी. या प्लॉटला काय करायचं सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं, पाण्याचा ताण ठेवायचा. आता जे शेवग्याच्या लाईनमधले जे झेंडू आहेत किंवा शेवग्याच्या आजूबाजूचे झेंडू आहेत ते झेंडू थोडे यांना कॉम्प्रोमाइज करावं लागतील. मधली लाईन तुम्ही राहू द्या, मधली लाईनचं उत्पन्न घ्या, पण या लाईनमधले थोडेसे झेंडू तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतील किंवा ते तोडून मार्केटमध्ये घेऊन जावं लागतील. कारण ते आता झेंडू नको आहे तिथं. कारण आता शेवग्याकडे लक्ष देऊयात. कारण इथून पुढचे 3-4 महिने त्याचा बहारावर बहार आणि तोडे फुलं हे सगळं आपण सायकल चालू करूयात. आता सेटिंग व्हायला लागली. यांनी बाबांनी सेटिंग दाखवली आपल्याला. सेटिंग तिथं झाली. झुपक्यामध्ये काही ठिकाणी सेटिंग आहे पण ती व्यावसायिक सेटिंग नाही आहे. जी व्यावसायिक सेटिंग हवी आहे मला प्लॉटमध्ये ती व्यावसायिक सेटिंग नाही आहे. प्लॉट हिरवागार आहे. 70-80% प्लॉट हिरवा आहे. तो हिरवा प्लॉट मला नको आहे. थोडा पिवळा प्लॉट पाहिजे आणि फुलं पाहिजेत, सेटिंग पाहिजे. तसा प्लॉट आपल्या आयडियल असतो या कंडिशनमध्ये. लोकांचा या ठिकाणी माल निघाला लागला आहे पण आपल्याकडे अजून फुलं देखील नाही आहेत. त्यामुळं हे जे चुका झाल्यात ते चुका सोडल्यात. हे बहुवार्षिक पीक आहे. एकदा चूक झाली म्हणजे काय 7 वर्षाचं भोगण्याची गरज नसते. हे बहुवार्षिक पीक आहे. यावेळेस त्यांना चुकीचा परिणाम दिसेल पण पुढच्या जेव्हा पंजा छाटणी करतील तिथून परफेक्ट नियोजन करून पुढच्या ऑक्टोबरमध्ये आपण चांगल्या रेटमध्ये हा भार आणू शकतो, हे आणू शकतो, माल आणू शकतो. तर आता सगळ्यात अगोदर काय करायचं, याला पाण्याचं ताण द्यायचं आहे. आज 3ऱ्या दिवशीसुद्धा 1.5 फुटावर 1 फुटावर जर चांगलं पाणी आहे 3 दिवसानंतर सुद्धा त्याच्यावर लक्षात आलं मला की याला किती ताण द्यायला पाहिजे. याला कमीत कमी पुढचे 15 दिवस पाण्याचा थेंब द्यायचा नाही आहे बाबा. 15 दिवस पाण्याचा थेंब द्यायचा नाही. हां तुम्हाला पटणार नाही बहुतेक पण ठेवावं लागेल. त्याशिवाय अनुभवाला ना मला तिकडच्या आलाय ना. हा कारण काय होतं 15 दिवस नाही दिला ना तुम्हाला झाडं सुकल्यासारखे वाटतील, तुमचा जीव खालीवर होईल, पाणी पिवळे पडतील. होईल कारण तुमचं प्रेम आहे झाडामध्ये, शेतीमध्ये तुमचं प्रेम आहे, तुमचं रक्त इथलं आहे, मातीतलं रक्त आहे तुमचं. तुम्हाला ते वाईट वाटेल की झाडं का सुकून जात आहे. तुम्ही सोमेशला सर्वेशला सांगाल की अरे बाबा पाणी दे जरा, झाडं सुकून चाललेत. होऊ द्या सर, सुकू द्या. झाडांचं सुकलं थोडं काय होतं, झाडाला जास्त लाड केले ना झाड चांगलं वाढतं, गुटगुटीत दिसतं झाड. गुटगुटीत झाड आपल्याला फुलं देणार नाही, शेंगा देणार नाही. थोडा ताण दिला ना, जेव्हा आपल्याला 40-50-60% शेंगा दाबणीच्या आकाराच्या सुतळीच्या आकाराच्या शेंगा लटकताना दिसतील तेव्हा आपण भले मोकळं पाणी सोडून देऊ दिवशी. कारण ती शेंगा भरणं लवकर गरजेचं असतं आपल्याला. त्यामुळे सगळ्यात अगोदर काम करायचं सरांना, सोमेश सरांना की पाण्याचा ताण द्यायचा. पुढचे 15 दिवस पाणी द्यायचं नाही आहे. किंवा आता जर द्यायचं असेल तर 0.52 आता त्याच्यावर काय दिलं तुम्ही 0.40-37 दिलं. 0.40-37 ठीक आहे. ते आज गुड्या 0.32-34 समजूयात आपण, कारण 52% आपण 0.52 मध्ये देतो. 8 दिवस 40 दिले तुम्ही. आता काय करा वाटलं थोडं पाणी द्या, थोडंसं पाणी द्या. जेवढं आपण 0.34 देतो तेवढंच पाणी द्या. थोडी जमीन ओली आहे चाललेली, थोडं 15-20 मिनिटं पाणी सोडा. त्यानंतर 0.34 देऊन टाका. 7 किलो देऊन टाका इकडे 200 लिटर पाण्यामधून 0.34 द्या. आणि त्यानंतर पुढचे 15 दिवस एक थेंब सुद्धा पाणी द्यायचं नाही. चालेल. तुमची मधल्या पट्टीला दिलं पाणी झेंडूला चालेल, पण शेवग्याच्या लाईनमध्ये पाणी नको जायला. त्या लाईनमधलं थोडंसं झेंडू तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागेल. तर सगळ्यात अगोदर हे काम करेल. यांनी काय होईल की लवकर झाडं कळ्या फेकायला चालू करेल. आणि ज्या कळ्या ऑलरेडी आले आहेत, बरेचशा कळ्या आहेत, कारण प्लॉट जरी हिरवा दिसत असेल ना, कळ्यांचा रंग हिरवा असतो, थोडा फिंकट हिरवा असतो, त्यामुळे नजरेत भरत नाहीत, फुलं लगेच नजरेत भरतात. बरेचसे मगर आलेत, त्या मगर म्हणून लवकर फुलं तयार होतील आणि सेटिंग व्हायला सुद्धा चालू होईल. त्यामुळं 0.34 देणे एकदा, पुढचे 15 दिवस पाण्याचा थेंबही न देणे, एक गोष्ट करायची. दुसरी गोष्ट काय करायची, जेव्हा आपण 0.34 द्याल तुम्ही, समजा उदाहरणार्थ उद्या तुम्ही 0.34 दिले, त्याच्या 3ऱ्या दिवशी सोमवारी 0.34 दिले, मंगळवारी, बुधवारी किंवा गुरुवारी एक बूम फ्लॉवरचा स्प्रे घ्या, नायट्रोबेन्झिन. त्याच्यावर बॅन आहे, ते मिळालं तर बघा. नाही भेटतं बूम फ्लॉवर आहे, मिळालं असेल तर ते 2 मिली प्रति लिटर घेऊन त्याचा एक स्प्रे करा. काय होईल, एक तर आपण फॉस्फरस 52% देतोय, ते एक झाडाला स्टिम्युलेट करेल फ्लॉवरिंग करण्यासाठी. दुसरं स्टिम्युलंट आपण देतोय बूम फ्लॉवर, ते सुद्धा नायट्रोजन तेच काम करेल, जास्त कळ्या फेकायला प्रोत्साहित करेल त्याला. म्हणजे 2 स्टिम्युलंट आपण दिले. तिसरं स्टिम्युलंट आहे ऊन. ते नैसर्गिकरित्या ऊन भेटलं तर, ऊन जर दुपारी कडक पडलं, भले सकाळी असू देत थंडी, संध्याकाळी थंडी असू देत, दुपारी जर कडक ऊन असेल तर आपल्याला फुलं अप्रतिम अशी फुलं मिळतील. तिसरं स्टिम्युलंट देतो आपण पाण्याचा ताण. चौथं स्टिम्युलंट पाण्याचा ताण, 0.34, बूम फ्लॉवर आणि ऊन, हे 4 स्टिम्युलंट आपण झाडाला देतोय जास्तीत जास्त फुलं काढण्यासाठी. इथं आपलं फुलं येईल, सेटिंग पण होईल. सेटिंग तुमची परफेक्ट होणार आणि लवकर होणार आहे मधमाशामुळं. तेव्हा सुद्धा पाण्याचा ताण ठेवायचा. जेव्हा आपल्या दाबणीच्या आकाराच्या, सुतळीच्या आकाराच्या, करंगळीच्या आकाराच्या शेंगा 40-50-60% लटकताना दिसतील, थोडं खाली वाकून बघितलं की लटकताना दिसतात आपल्याला,
तेव्हा आपण पाणी जास्त देऊयात. चालेल. ऑलरेडी 2 दिवसात 3 दिवसात 4 दिवसात पाणी देऊयात. त्याच्यासोबत बोरॉन कॅल्शियम मॅग्नेशियम देऊयात आणि सूक्ष्म नद्रस्व देऊयात. शिवाय 0050 देऊयात माल फुगवण्यासाठी. बाकीची तुम्हाला माहिती आहेच की माल फुगवण्यासाठी काय कराल ते. बाकीचं तुम्हाला ऑलरेडी अभ्यासात असेल किंवा तुमचे प्रॅक्टिकल अनुभवातून ते असणारच सध्या तुमच्याकडे. बोरॉनची आवश्यकता आहे का आपल्याला बरोबर plotला सध्या द्यायला? नाही, सध्या नको, सध्या नाही ना? सध्या नको. देऊयात आपण नंतर देऊयात त्याला, हम्म. ते पण देऊयात. पण सध्या सर मेजर कन्सर्न काय माझा की जास्तीत जास्त फुलं दिसणे Flowering, झाडाला. हो. हां, आणि सेटिंग करून घेणे. अच्छा. आता जो रेट आहे हा रेट हळूहळू डाऊन होणार आहे. हो. आता डाऊन व्हायला चालू झालं ऑलरेडी. हा डाऊन होणार आहे आणि परत वाढणार आहे त्या उन्हाळ्यामध्ये. काळामध्ये हां, तेव्हा वाढणार. तेव्हा आपला 30-40 जरी रेट भेटला ना सर हो. तरी समाधानी राहा. कारण देशपांडे सर मागच्या वेळेस म्हणाले होते व्हिडिओमध्ये, जोशी सर म्हणले होते, मोहन जोशी सर म्हणले होते की 1 किलो माल काढण्यासाठी 10 रुपये खर्च येतो. 20 रुपये जरी भेटला तरी आपला डबल फायदा आहे. हो बरोबर. हां, आणि ठीक आहे. आता हा प्लॉट तुमचा पहिला अनुभव होता. हो. याच्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट निघाली आणि थोडासा हँडसम प्रॉफिट हातामध्ये आला तरी आपण समाधानी आहोत. पुढच्या वेळेस आपण चांगले व्यावसायिक उत्पन्न आणि एक जॅकपॉट उत्पन्न घ्यायचा प्रयत्न करूयात. हो. कारण मी तर आहेच तुमच्यासोबत टेलिफोनिक आणि मी प्लॉट डोळ्यांनी पाहिलेलं आहे. शिवाय तुमचं MSc ॲग्री झालेलं आहे. त्यामुळं दोघांचे आपले नॉलेज जे आहे ते हो, एकमेकाशी चालेल. संलग्न करून आपण प्लॉटला सक्सेस करायचा प्रयत्न करूयात, आहे ना. हो. आणि राहुरी तालुक्यातील जे कोणी शेतकरी असतील त्यांना मी सजेशन करेल की सोमेश सरांना येऊन भेटा. जिंदादिल माणूस आहेत, त्यांचे वडील पण इथे असतात. हे कसं असतं ना, बांधाला बांध लागलेला असलेला शेतकरी एकमेकाला मदत करत नाही. पण आज यांनी जे MSc ॲग्री झालेले आहे एक येवले सरांचा सल्ला घेतात. यांना सुद्धा सल्ला विचार, हे सुद्धा तुम्हाला सल्ला देतील. सध्या त्यांना शेवगा डेव्हलप होऊ देत. डेव्हलप झाल्यानंतर तेही तुम्हाला मदत करतील जेव्हा त्यांना फोन कराल तुम्ही. त्यांच्याकडे बिझी वेळ असतो पण ते करतील मदत. तरी कोणाला प्लॉट पाहायचा असेल तर नक्की या. या प्लॉटमध्ये भले तुम्हाला आज तुम्हाला शेंगा फुलं दिसणार नाहीत, काही दिवसांनी एखाद महिन्याने तुम्हाला चांगला प्लॉट हा फ्लॉवरिंगमध्ये दिसेल, सेटिंगमध्ये सुद्धा दिसेल. पण हे झेंडू बघा आणि मधमाशा बघा, त्याचा अनुभव घ्या की झेंडू लावल्याने किती मधमाशा आपल्या प्लॉटमध्ये येऊ शकतात. मी व्हिडिओ शेवटी क्लिप टाकतो, ते पहा. अजून काय प्रश्न आहे सर? ज्यावेळेस आपण बूम फ्लावर देतोय त्यासोबत 05234 म्हणा किंवा बाकी काही देऊ शकतो का आपण, फक्त केवळ बूम फ्लावर? हां, त्याच्यामध्ये मिक्स काहीच करू नका. बुरशीनाशक चालत नाही नाही, ना? काहीच नका करू सर. बूम फ्लावर हे खूप सेन्सिटिव्ह आणि पोटेंट आहे. बूम फ्लावर असेल किंवा प्लॅनोफिक्स असेल त्याच्यामध्ये NA घटक आहे, नॅफ्थलिन ॲसिटिक ॲसिड आहे. अच्छा. त्याच्यासुद्धा काही टाकू नका. ते तर खूप पोटेंट आहे. 4 लिटर पाण्याला 1 मिली प्रमाण सांगतात लोक आणि मी पण तेच सांगतो, 4 लिटर पाण्याला 1 मिली प्रमाण घ्या. याच्यासोबत शक्यतो काहीच मिक्स करू नका. बुरशीनाशक नका करू, कीटकनाशक नका करू, एखादं कॅल्शियम बोरॉन मॅग्नेशियम काहीच करू नका. सिम्पल घ्या, एक बूम फ्लावर आणि पाणी, बस अच्छा. एवढंच घ्या सर. ओके. आणि प्लॅनोफिक्स हे फ्लॉवरिंग ड्रॉप कमी करण्यासाठी, फ्लॉवरिंग गळ कमी करण्यासाठी वापरतात. बूम फ्लॉवर हे फ्लॉवरिंग काढण्यासाठी वापरतात. आता मी एक 4 दिवसापूर्वी त्याला साफ आणि बड बिल्डर या कंपनीचं बड बिल्डर तो एक स्प्रे टाकला होता त्याला. त्यासोबत बोरॉन पण घेतलं होतं मी. अच्छा. नेक्स्ट स्प्रे झालेला आपला 4 बुरशीनाशकासोबत दिवसापूर्वी. तुम्ही करू शकता. ते बुरशीनाशक कीटकनाशक असेल आणि एक किंवा बायो 303 पण घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण. पण आता बूम फ्लावर देऊया फक्त सध्या त्याला. आणि सध्या खालून 05234. 05234 ड्रीपमधून आणि फ्लॉवरिंगमधून स्प्रेमधून बूम फ्लॉवर, एवढं 2च घटक वापरा, जास्त काही वापरायचं नाही. ओके. नंतर फ्लॉवरिंग आल्यानंतर आपण त्याला कॅल्शियम बोरॉन मॅग्नेशियम देऊयात. मधमाशा तुमचं सेटिंग करून टाकतील. ताक गुळविल्याची फवारणी करायची गरज नाही तुम्हाला. मधमाशा नाव म्हणतात तुमचे ऑलरेडी मधमाशा आहेत प्लॉटमध्ये. तोपर्यंत झेंडू मधल्या लाईनचा असेलच तुमचा. अजून 2 महिने हां, झेंडू मग काय, राहिला तो पण तुमचं चांगलं सेटिंग होऊन जाईल, काही इश्यू नाही. आपला. हो. धन्यवाद सर. अजून काही प्रश्न आहेत सर? आता सगळी माहिती भेटली सर तुमच्याकडे. नावा आणि तुमच्याकडून काही वेळोवेळी प्रश्न? मार्गदर्शन भेटेलच. काय प्रश्न आहे आता जे आम्हाला जे विचारायचे पुढचे सांगितले तुम्ही. नाही, करूयात सर, चांगला प्लॉट करूयात. आणि तुमचा टरबूज पण तोपर्यंत येईल, त्याचे फुलं असतील, त्यामुळे मधमाशी अजून याच्यात पण आम्हाला झेंडू लावायचा आहे. लावायचं पण लावतं ना, बस मग तुमच्या शेजारीच परत झेंडू पण आहे, त्यामुळे काही इश्यू नाही. मधमाशांचा काही प्रॉब्लेम Continue नाही. ठेवणार झेंडू आता. पण मधमाशांना आपण बोलवले पण त्यांना खायला कधी द्यायला पाहिजे ना आपण. ते आहे, तुम्ही दिले झेंडू दिले त्याला इथं खायला. काय होतंय सर, पाणी वगैरे अवेलेबल चांगलं आहे आणि झाडं पण असल्यामुळे ना, तर इथं कंटिन्यू आमचे म्हणजे पूर्ण वर्षभर मोळ असतात. म्हणजे आम्हाला आता पण लोकांना विकत आणायची गरज पडते पेट्यांची, पण आमच्याकडे कंटिन्यू ते म्हणजे अक्षरशः आमच्या डाळिंबाचा बाग आहे. आम्हाला दरवर्षी 2 ते 3 झाडं त्या याच्यामुळे छाटणी करायची ठेवावं लागतात, कारण त्याच्यात ऑलरेडी मधमाशा म्हणजे मोळ बसलेले असतात. आम्हाला ते छाटणीच करायची थांबावं लागतात. छाटणी करणं म्हटलं ठीक आहे, 2 नको झाडाला उत्पन्न, पण याच्यापासून जास्त सायमल्टेनियसली फायदा होतो आपल्याला. ज्यांच्या प्लॉटमध्ये मोहळ असेल ते नशिबान लोक आहेत. मी सरळ म्हणत असतो, ज्यांच्या शेतीमध्ये भले आंब्याचं झाड असतो, कशा झाड झाड दाखवा वाटलं, ते झाड दाखवा. तिकडे बघा, ते दाटी बघा झाडाची, पिंपळ आहे, आंबा आहे, नारळ आहे, लिंब आहे, सगळंच आहे तिथे. कीटकनाशकाची फवारणी सुद्धा घेत नाही त्याच्यावरती. असे झाडं असतील ना, मधमाशे पोळ असतात. मधमाशे पोळवाले लोक नशिबान. तर कोणाला व्हिजिट करायचं असेल तर सोमेश सरांना फोन करा, त्यांचा नंबर व्हिडिओ खाली देतोच आहे मी, आणि त्यांच्या मार्गदर्शन सुद्धा घेऊ शकता. इतर शेतीमध्ये सुद्धा मार्गदर्शन घ्या त्यांचं पाहिजे असेल तर. टरबूज असेल किंवा काय असेल, डाळिंब चांगलं डाळिंब करतात, टरबूज चांगलं करतात ते. अजून काय प्रश्न आहे सर माझ्यासाठी? नाही सर. विशाल, काही प्रश्न आहेत तुमचे सर? गंगापूरवाले पाहुणे सर एकच तुमचं नाव सांगा बरं. माझं नाव कार्तिक संजय बोडके, गंगापूर तालुका.
तर सरांना एकच म्हणणं आहे की हां, सर. इथून पुढे पण असं शेतकऱ्यांना सहकार्य नक्कीच आहे, नक्की. तुमच्या मार्गदर्शनखाली शेवगा प्लॉट भरपूर प्रमाणात आहे ऑलरेडी, येस सर. पण आमच्या एकंदरीत तालुक्यात थोडे एकंदरीत कमी. बरोबर. आणि माझी इच्छा पण आहे शेवगा लागवडीबद्दल, तर एक प्लॉट लावतोय मी ह्या महिन्यात. बरं. इथून पुढे मार्गदर्शन करू. नक्कीच आहे, नक्की 100%. आपल्या यूट्यूब चॅनलवर थोडं जवळ आहे अजून, आवाज जात नाही एवढा. आपल्या यूट्यूब चॅनलवर जो कालचा जो व्हिडिओ टाकला आहे मी, तो व्हिडिओ धरून आपले 630 व्हिडिओ झालेत आपल्या यूट्यूबवर, आणि ते डेडिकेटेड शेवगा शेतीवरच आहे. हे पहिलं भारतातलं चॅनल आहे थिंकिंग माइंड RJ, हे जे फक्त शेवगा शेतीवरच बोलतो. मी असो, कृषीरत्न कोटमे सर असोत, आम्ही फक्त शेवगा शेतीवरच या यूट्यूब चॅनलवर बोलतो आहे, अदरवाईज काहीच बोलत नाही. त्यामुळे पहिलं डेडिकेटेड चॅनल आहे जे शेवगा शेतीबद्दल आहे. आणि हे काम आम्ही जवळपास माझ्या 2016-17 पासून चालू केले, मी आणि कोटमे सरांनी यूट्यूब चॅनल चालू केले. ते आज 2025चा जानेवारी महिना आहे आणि 5 तारीख आहे आज. आत्तापर्यंत आम्ही हे चॅनल चालू ठेवलेलं आहे, पुढे आयुष्यभर चालू ठेवू. जसं गंगापूरवाले पाहुणे म्हणाले की हे असं तुमचं काम चालू राहू दे, नक्की चालू राहू दे सर. आणि तुम्ही तरुण शेतकरी आहात आणि नवीन प्लॉट लावतायत, याच महिन्यात लावतायत, लवकरात लवकर लागवड करा, जेणेकरून मे जूनचा एक बहार घ्यायचा, आपण 2-3 तोडे घ्यायचा प्रयत्न करूयात पावसाच्या अगोदरचा, है ना. कारण ऊन वगैरे चांगलं पडलं ना, झाडे चांगली वाढ होते. तर ज्यांना नवीन लागवड करायची असेल ते 26 जानेवारीच्या अगोदर करून टाका, पटकन करून टाका, जास्त वेळ लावू नका. कारण मे जून मला बहार घ्यायचा प्रयत्न करू, आणि मे जूनला मला बहार नाही भेटला समजा आपल्याला, तर नंतर ऑक्टोबरमधला बहार घेऊ. फायदा हा होईल की जून जुलैमध्ये लागवड केलेली झाडं आणि आता तुम्ही जानेवारीमध्ये लागवड केलेली झाडं, याच्यामध्ये फरक असणार, 4-5 वर्षात मोठे झाडं असणार आहेत, त्यामुळे उत्पन्न जास्त निघणार आहे. लवकर लागवड करा. सोबे सरांची इथं आलो, त्यांचा प्लॉट पाहिला, मी आनंदी नाही आहे प्लॉट पाहून, पण मी आनंदी दुसऱ्या पद्धतीने झालो आहे की झेंडूमुळे जे मधमाशा पाहिल्यात, बऱ्याच दिवसांनी मी प्लॉटवर एवढ्या साऱ्या मधमाशा पाहिल्यात, बऱ्याच वर्षांनी पाहिल्यात ॲक्च्युली, त्यामुळे मी त्याबद्दल आनंदी आहे. पण ठीक आहे, त्यांनी ते भेंडी वगैरे सगळं ते सांगितलं त्यांनी, तर त्यामुळे आता त्यांना जे सांगितलं 2-3 गोष्टी, ज्यांच्या प्लॉटमध्ये आज शेंगा नसतील त्यांनीसुद्धा ह्याच गोष्टी करा. पाण्याचा ताण ठेवा, 10 ते जमिनींची मी पाहिली, त्यामुळे त्यांना 15 दिवस सांगितलं आहे. तुमची हलकी जमीन असेल 8 दिवस ठेवा, बारीक जमीन असेल तर 15 ते 20 दिवसाचा ताण तुम्ही ठेवू शकता. पाण्याचा ताण दिल्याशिवाय फुलं येणार नाहीत, शेंगा सेटिंग लवकर होणार नाही. मी नाही, कोणालाही विचारा तुम्ही, कोणाचे ज्याचे प्रॅक्टिकल अनुभव त्यांना विचारा. त्यामुळे ते द्या, आणि 05234 हे वापरा वारंवार, जोपर्यंत शेंगा चांगल्या लागत नाहीत. शेंगा चांगल्या लागत तर 0050 द्या, आणि शेंगा जसं मी 4 स्टिम्युलंट सांगितले ते 4 स्टिम्युलंटचा वापर करा. ठीक. मी शेवटी एकदा तुम्हाला सर्व शेतकरी मित्रांना सांगू शकतो की मी पहिला कन्सल्टंट असा पाहिला म्हणजे शेती क्षेत्रातला, कारण मी आता ह्या शेती माझी ॲग्री झाली, आणि बहुतांश जे कन्सल्टंट असतात ते ॲग्री क्षेत्रातले असतात. म्हणजे शेतीच्या संदर्भात आपण जसं म्हणतो की डॉक्टर हा BMS BHMS MBBS वाले पाहिजे, परंतु सरांचं विशेष म्हणजे सरांनी स्वतःच्या शेतीमध्ये अनुभव घेतले, सरांचं B.Pharmacy आहेत, आणि आज ते मी MSc ॲग्री असताना मी बोलवलं, परंतु सरांशी ज्यावेळेस मी बोललो त्यांना शेवगा शेतीविषयी किती तळमळ आहे. आणि आपण म्हणतो की सर, बऱ्याच जणांना असं वाटतं की सर आमच्याकडे आल्यानंतर आमच्या प्लॉटची गुणगान गावा, परंतु मित्रांनो मी तुम्हाला एक सांगतो की आपल्याकडून जर चुका झाल्या असेल, मी ज्या पद्धतीने कबूल केलं की प्रॉपर माझं नियोजन शेवग्याचं नव्हतं तर भेंडीचं होतं, परंतु तिथून पुढे येणाऱ्या अडचणी आणि कसा प्लॉट माझा म्हणजे जो डेव्हलप व्हायला पाहिजे तो का नाही झाला मी ते सांगितलं. आता काही कन्सल्टंट आल्यानंतर केवळ पैशासाठी काय करतात बाकीचे कन्सल्टंट लोक की प्लॉटविषयी गोड बोलतात, आपल्याला सांगतात, परंतु आपल्याला माहिती आहे की कोणतंही औषध, जे कडू औषध असतं ते लागायला कडू लागतं, परंतु त्याचा फायदा आपल्याला 100% होतो. ते कडू औषधच आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. त्या पद्धतीने सर जरी म्हटले की मी खुश नाही, पण सरांनी आम्हाला सांगितलं की कोणत्या चुका झाल्या ते सरांनी सांगितलं, तर आम्ही त्यांच्याविषयी नाराज न होता उलट आम्हाला त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली की आपल्याला आता यामध्ये काय करायला पाहिजे. तर माझी तुम्हा सर्वांना एक विनंती राहील की आपण यूट्यूबवरती वेगवेगळे चॅनल फॉलो करतो, सबस्क्राईब करतो, तर सरांचं थिंकिंग माइंड RJ नावाने चॅनल आहे. विशेष म्हणजे सर तुम्ही तो स्टेटस ठेवल्यानंतर बऱ्याच जणांना वाटलं की ते चॅनल मी सुरू केलेलं आहे, तर त्यांना सांगितलं की सरांचं चॅनल आहे. तर माझं सगळ्यांना विनंती राहील सर्व शेतकरी मित्रांना की आपण इतर चॅनल सबस्क्राईब करण्यापेक्षा त्याला सबस्क्राईब करायला काय पैसे लागत नाही किंवा त्यांना पण पैसे भेटत नाही, परंतु आपल्याला थोडंसं ज्ञानात भर होती. भले आपला प्लॅनिंग आजचा नसेल, पण 1-2 वर्षानंतर आपण तो प्लॅन करू शकतो शेवग्याचा, तर त्या कालावधीत आपल्याला उपयोग होतो. इतर व्हिडिओ बघण्यापेक्षा आपण हे जे शेवगा क्षेत्र, बाकीच्या शेती क्षेत्राविषयक जे व्हिडिओ असतात ते सरांचं चॅनल आहे थिंकिंग माइंड RJ, हे सगळ्यांनी सबस्क्राईब करावं असं मी तुम्हाला विनंती करतो. आणि सर आमच्या प्लॉटला आले, सरांनी व्यवस्थित मार्गदर्शन केलं. तांबे सर आलेत, तुमचं नाव आहे सर? बोडके सर आलेत, तुम्ही सर्वजण आलेत, तुमचं सर्वांचा आभार मानतो. आणि आपण आता 1-2 मिनटं सरांचा आपण एक सत्कार करूया. अरे काय करायचं सत्कार करू. तुम्ही पहिले बुके देऊन दोघांचा क्लिक करा, त्याच्यानंतर आपला इकडे त्यांचंच घ्या. दाखवा ते बुके पण हो, बुके पण घ्या. तुम्हाला कसं मग व्हिडिओमध्ये टाकतील ना ते सरांना. मागची झाडं येतात का पण तिकडे? हां,
थँक्यू. 2-3 फोटो काढलाय ना, पण व्हिडिओ काढलाय. व्हिडिओ करते फोटो. चल तू थांब थांब. तरी भाई चल तू चल चला. पिक्चर क्वालिटी चांगली निघते. आणि मी तुम्हाला सेंड करतो ना मग मागे येता मी सर. या ना पुढे आहे इकडे. आता आहे ना चहा घेऊया मस्त. तुम्हाला जेवण करा म्हणतोय मी. चला